थापी घे रे. अरे हो काय एवढा जीवाच्या आकांताने निघालायस? अहो ना तुम्हाला माहित नाही वे मी माऊली आली की परीक्षा पास झालो या. अरे हो लागा आम्ही पण लेखी परीक्षा दिल्या त्या आम्ही पण भरतीला गेलो तू पण नाही झालं तर आमचं नशीब हाय की दिल्यात की पण चालू महत्वाचं ती जाऊन द्या. माऊलीला मला बघायचं. माऊली दिसला का? माऊली आपल्याकडे दारा बिरा कुठं कलमडत असेल जा बघ तिकडे जाऊ. बरं चालतंय आलो माघारी लगेच. ये माऊल्या माऊल्या माऊल्या. सोन्या या लिंबा चढायचं म्हणलं लगेच चढणार हे लिंबा. एक काम कर तुझ्या बी शेळ्यांना वयस काढ पाला आणि माझ्या बी शेळ्यांना काढ जा. चालतंय. हळू जा बर का. माऊल्या माऊल्या. पाड लवकर. माऊल्या माऊल्या. अरे काय लागा काय झालं? खूप लागा इथं थांबलंय सोय. तुला सुट्टीचा दिवस कळतो का नाही? घरी जगमारी करायची. अरे हो आदिवासी दम खाकी का कुठे काय तुला डुबायला जायचंय? डुबायला नाही. तुला जर कहाणी जर सांगितली ना काय झाली ती तू एका सेकंदातच डुबायला जाशील बाबा. होय का? करू दे आता मला काम जा. अरे लागा तुला काय अडबीड लागलाय का म्हणजे? अरे लेखी परीक्षा पास झालोय लागा. लेखी परीक्षा बोल की लगा. तुला काय एवढाही सोच नाही. शपथ घे. आपल्या दुस्तीची शपथ बाबा. आपण पास झालोय म्हणजे झालोय लगा. आयला बावा लगा मला तर वाटलं बी नव्हतं पहिल्याच लेकीच्या परतीत आपण पास होईल म्हणून. लगा मला तरी ना आयुष्य सांगतो कसलाही विश्वासच नव्हता. रो नशिबाने झालो लागा. कसं खरंच देवाची लय कृपा आहे आपल्या बरं का. ते ताज की विषय नाही लागा. पण एवढं काय होणार नाही बरं का. आपल्याला अजून फिजिकली मेडिकली आणि मग कुठे जाऊन आपलं सपान पुरं होणार आहे. त्यात बिल कसं काय गिर लागा. तर एवढं सोपं भेटतं असतं तर कुणी बी नसतं का मिळवलं ते. ते तर आहेच की. त्याला बी दम लागतो दम. नाही लागा पण एक नंबर काम झालं. आता बघ होत असते आपलं TV काम होत असतं तुला कळेल. अरे बघ एक तर पायरी पुरी झाली राहिल्या किती 2 पायऱ्या त्या बी हसत पुऱ्या करू. फक्त तुझी साध्य म्हणजे झालं बाबा. आपली साथ आहे ना शेवटपर्यंत तुला राहणार ध्यानात असू देत. वर्दी मिळू वस्तूपर्यंत. अरे असं जोडीदाराचीच गरज आहे. बाकी कोणी नाही जोडीला असतं तरी चालेल. आणि बरं का बाबा मला माझ्यासाठी नाही रे पण त्या आई बापासाठी एकदा भरती व्हायची. माझ्या उघड्या डोळ्यांनी त्यांचं लय कष्ट बघितलं. आमच्या आबांचं आता एवढं वय झाले तरी बी अजून काम करतात. तुमच्या आबाला काम करतात खरंच. आणि ती आई किती सांगितलं तरी तिचा काय हात बंद राहतच नाही. जेव्हा तेव्हा म्हणत असते जेव्हा तू कामाला लागशील तेव्हा माझं काम बंद होईल. एवढी मोठी अपेक्षा ठेवली तिनं. आणि एक ना एक दिवस आपण नक्कीच पुरी करणार. त्यांनी आपल्याकडून नाही अपेक्षा ठेवायची तर कुणाकडून ठेवायची रे. बघ आहे म्हणा माझं काय आहे रे. लेखी तर झालोय बरं का पास पण ग्राउंडचं आहे का नाही. ती सकाळचं उठायचं एवढ्या लवकर ती पळायचं अंधारचं जाऊन लयच अवघड आहे लागा. मुश्किल आहे जुळणं बाबा. पण भावा जोपर्यंत तू लढतोय ना तोपर्यंत वाघ तुला साथ देणार भावा. ही देण्यात असू कवर बी लढ. मग तू आपली मैत्री मी शेवटपर्यंत टेकवणार ही देण्यात असू ती बिन काय घेऊन. चल आई माझी वाट बघत असेल. मी काय म्हणतोय पण लय बी लवकर येऊ नको बरं का. लवकर येऊ नको 7 वाजता इथं डोक्यावर सूर्य आल्यावर. चल बरं चालतंय जाऊ मग सकाळ.
हॅलो अरे चल की आला का बरं सूर्य डोक्यावर आला की ए चल 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 लवकर परत जायचंय मला कामावर माऊली काय रे काही नाही चालू झालं रनिंगला ती आमले येते त्याची वाट बघतोय लागा एवढा सकाळ सकाळ उठ जाऊ नका लागा लय गारटाय मांदुळा बघा आताच भिजवून आलो या मांदुळ कान बघ की हो कसं झालं नुसतं नाही नाही आई गारट आहे पण आता काय जायला लागणारच की जायला लागेल पण वाज लवकर उठ जाऊ नको बाबा नाही साळी नंतर लय दमावलंय मांदुळी मका खाती या होय हो मी बी त्या आमल्याची वाट बघतोय पण ते तास झालं ये नाही एक तर आतापर्यंत गेलो असलो मी घरी पार बर बर तर का जाऊ का? बरं येऊ का हा चल आमल्या तुझी लय नाटकं होत्यात लागा आज उठायला लय उशीर झाला अरे उठायला उशीर म्हणजे कवापासून मी वाट बघतोय रोजच आहे तुझं नाही लागा उद्या बघ किती लवकर येतोय एक तर मला ते कॉन्ट्रॅक्टर वराडते नाही उद्या बघ किती लवकर चल ए माऊली थांबला व्हायच ए गप आमल्या आमल्या चल लवकर अरे नाही बाबा लय कटाळा आलाय मला अरे असं कटळून चालतंय का भरती व्हायचं आपल्याला नाही शपथ लय कटाळा आलाय मला बाबा येडगत करू नको चल 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 लवकर अरे माऊली आमल्या चल तुझी अशीच नाटक आहे चल लवकर ए थांबके माऊली आलो थांबकी चल भाऊ लय उशीर केला जास अरे आमल्या हा कशा ना अरे लागलं लवकर ये जा चला मग किती वेळा सांगितलं लवकर ये नाही माझ्या होत आलं ए, अरे अंकर 2 मिनिटं 2च मिनिटं आमल्या काय झालेला का तुला जसं जसं भरती जवळ येईल तसं तसं तुझा चुकारपणा वाढतच चाललाय नाही रे ये मग करू वाटा नाही अरे करू वाटाना मग आशाने कुठे भरती होते का मग भरतीच आहे ना एवढं काय डोक्यातच घेतलं नाही बघ मी कारण भरतीचं थोडीच आपल्या हातात आहे त्याच्या यायला तिकडे एवढं काय तेव्हा अरे पण केलं तर होते या नाहीच केल्यानं तुझ्यासारखा बसल्यानं थोडंच होणार आहे नाही झाले तरी एवढं टेन्शन घ्यायचं नाही घरी आपल्याला हाय रगडून मग नाही त्याचा लय विचार करायचा घरचं तर कुठे गेलं नाही तुझं हाय म्हणून तुला सुचतंय रे आमच्यासारखं दिवस आला असतं म्हणजे तुला कळलं असतं जाऊ दे तुला काय समजावण्यात अर्थ आहे म्हणा कर तुझ्या मनासारखं लय लोड घेतोस लागा तू चल 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 ए मावल्या अरे राखला का नाही काय ला काय रोजच आहे काही एक दिवस बी नाही लवकर येतो काय करतो काय करत नाही 9 9:30 वाजल्या तरी हे थांब मावल्या हे खरं नाही तुझं रोजचं दुख नाही लागा तुझं हा सकाळ लागला रोज करी न्यायला आम्ही काय मोकळे अरे झाला उशीर जरा ते वाय संध्याकाळ 5:30 वाजता झाला काळ कपडे गेले की किरकिर किरकिर करतच नाही, कटोरचं सण करायचं अरे एवढी बरा जाऊ दे उद्यापासून येतो लवकर येतो बस 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 जाऊ दे काय झालं चालूच व्हायना लागा काय बरं की जेवायसाठी बिटी करायची का नाही हा झाला का डिप घेतोय आशाने कसं व्हायचं झालं 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 घे कण 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 घे कुठे मी तरी तुझ्यावर थांबायचं मनासारखं काय मग काय करायचं आहे भरलाय भरतीला फॉर्म भरत्या करतोय भरत्या भरत्या कर कटाळा आला आम्हाला
भरत्या करतोय 36 भरत्या आम्ही आतापर्यंत केले त्या. हिंमत भाऊ पण ती भरतीला गेला तेव्हा पहिली भरती कशी झाली रे? पहिल्या भरतीला अलिबागला गेलो हा आणि काय सांगायचं तुला ते ताण्या नळपाटनं हा. आमच्या संग भरतीला आलं की हा आणि काय रातभर नेटाक जीवलू सकाळचं भरतीला गेल्याबरोबर मला संडास लागले म्हणला, हागायला लागले म्हणला, हा हागायला लागले ती बसला मला रोडच्या कडेलाच. आयु त्याला म्हणतो इथं बसणं तिथंच बसला. हा आणि मग पोलिसांनी बघितलं की आणि पोलिसांनी बघितलं जास्त ताणलं 2-3 फटकं लावलं. आखी भरती पुरी करून ताण्या काय भरती पैसा आला नाही. शेवट भरती झाल्यावर आम्हालाच बघायची वेळ ताण्याला आली. कुठं गावला गावला छान का स्टँडवर आपला भरतीचा तमाशा बाबा. भरती झाली बेकार काम आहे, ऊन काय पाऊस काय काय काय. पण हिंमत भाव म्हणजे असं तुला खरोखर नाही करा वाटलं मनापासून की भरती व्हावं म्हणून? मला बी लय वाटत होतं की पोलिसात भरती व्हावं, मिलिटरीत भरती व्हावं, अंगाव खाकी वर्दी असावी, हातात रायफल असावी. पण नशिबानं कधी हातात ती थापी आली का नाही काय सांगू तुला, कळलंच नाही लागलं. चाललंय पुढे लागा सारखी गडबडच आहे. चल की रागा अरे लय जड आहे मग. आज जड काय ना कशाचं जड आहे लागा, तुला साधं काय मला जपाना लागा आणि तू भरती जपाय निघाला काय लागा तुझं खरं नाही लागा. काय उपयोग नाही तुला लागा, मग भरती करतोय लागा. आम्ही आतापर्यंत 7-8 भरत्या दिल्या काय तुला सांगायची आणि तू भरती करतोय. भरती किती ना सोपं आहे वेर, तुझं काम लय बेकार आहे. आपलं एक हिथं मस्तपैकी आमच्या हाताखाली गवडी बिवडी बनवतो, 7-8 महिन्यात गवडी व्हायची. 700-800 रुपये रोज मिळाला का घरचं मस्तपैकी त्याला घरची कामं करायला गावती ती. आणि काय पाहिजे तुला आणि भरती करतोय. आपलं सप्पा नाही ती आणि आपण पूर्ण करणारच. त्याला काय काय सोपा खेळ नाही भरती व्हायचं म्हणजे. आम्ही किती भरतीलाच माहितीये ना, आतापर्यंत आमचं गुडघं गायला आलं भरत्या देऊन. हो अजून आम्ही भरती नाही, अजून आम्ही भरतीला जातो या. आणि तू एका पहिल्यांदा भरती व्हाय निघाला पाहिजे. हिंमत काय लय चांगलंय, लय चांगलंय देवा. काय भेटते एवढं? अरे 700-800 रुपये रोजचं येतं आणि घरची जायचं काम करायला गावते बेजवान हलवान काय बी. ती बी बरोबर आहे म्हणा, पण दिली एवढी वरती बघतो फक्त आपलं लग आजमावतोय का ना. बघा एवढा फॉर्म भरलायच ना, एवढी भरती कर. पण परत माघारी आला का नाही, भरती जर नाही झाला तर पटकन पाहिला इकडे ह्यात लय चांगले यार. चालते चालते घे मालाची पाठी घे जर आणि माल. देवा तुझ्यापासून काय लपून राहिले आता? माझ्या मनात काय आहे काय नाही ते बी तुला ठाव आहे. तुझ्यामुळे आजपर्यंत इथपर्यंत आलो. तुझ्यामुळेच लेखी परीक्षा बी पास झालो. आता राहिली ती फक्त फिजिकल, त्याच्यात फक्त 7 दे म्हणजे झालं. बाकी मला काहीच नको. काय मावली काय चाललंय? नाही काय आपल्या दररोजच अरे तसं नाही. त्या आईबापांचा पण तू विचार कर. त्यांनी अतिशय हाल अपेष्टातून कशा पद्धतीने तुम्हाला लहानाचं मोठं केलं, अवस्था त्यांची बघितली आम्ही आमच्या डोळ्यांनी. त्यांचा थोडासा विचार कर, जरा मनात घे. जिद्दीनं उभा राहून तू पळ, तेव्हा तुला ते यश मिळेल.
चालतंय. असं सहजासहजी जांभळ भेटत नाही. चालतंय दादा. चलो का? हो हो हो. बापांचा पण तू विचार कर. अवस्था त्यांची बघितली आम्ही आमच्या डोळ्यांनी. त्या आई बापांचा पण तू विचार. आई बापांचा पण तुमच्या अवस्था त्यांची बघितली आम्ही आमच्या डोळ्यांनी. माऊल्या या तुझ्या सकाळच्या पारी उठण्याने ना माझ्या चांगल्या चेहऱ्याची वाट लागली. होटन बिटनला का पाक फुटल्यात इथे. तुझा आणि चांगला चेहरा. लगा सावळा आहे म्हणून दे सोडून, नाही तर नाकाला आहे ना नाकाला तुझ्यापेक्षा दापटीने आपण चांगला आहे भावा. हे देण्यात असतो. होय होय बारी शाहरुख खानच आहेस तू. आईच भावा येडा. बरं ती जाऊ दे. बोल. उद्याच देण्यात आहे ना. आता उद्या काय अरे उद्या 22 तारीख आहे ती तर माहितीये का? हाय 22 आहेच की मग त्याचं काय. आता तू काय जरा आडमुठेस काय रामल्या? अरे काय झालं अरे काय उद्या आपली भरती नाही होय. लागा भरती होय लागा भरती विषय आहे का लागा देण्यात आहे आपल्या पक्क लागा. आणि मग मला वाटलं कुठं काढान पाणी आहे का काय जागरण गुंदुळ फिंदुळा. चांगला काढून पाण्यावर सोकावलेला दिसतोय सण वागा. नाही म्हणलं आपला असला कुठं झटका बरं ती जाऊ दे. हा. आज आपल्याला संध्याकाळीच निघायला लागेल. संध्याकाळी तू मग सकाळच्या पारी एवढ्या लवकर आपल्याला गाडी गावणार आहे का? आपल्या 8 वाजता तिथं ग्राउंडवर पोहोचायचंय. तू भावा लवकर बरं का. पण मी काय म्हणतोय हा. तिथं झोपायचं कसं काय 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 झोपायला होय. आगी इथं बीड टाकलं तर गाद्या बिद्याच्या हातारल्या उशान अरे बाकी जुळी बेड असला तरी चिक्कार झाला आपल्याला सवय. आता तो खरं डोके ना आपलं काय रे? का अरे आपण तिथं भरतीला चाललोय, कोणाच्या लग्नात नाचायला चाललोय. बेडन यायला काय येडपाट डोक्याचं म्हटलं आपलं आता तू म्हणतोय भेटल तिथं जाग्यावर द्यायचं अंग टाकून काय आहे तेव्हा. चालतंय की लागा हा विषय फक्त नियोजन कर. हिमतेला सगळे विचारलंय मी. हा. त्याने सांगितलं व्यवस्थित कसं कसं करायचं काय काय. तू फक्त संध्याकाळी लवकर ये म्हणजे झालं. नाहीतर मला बोलवायला परत घरी यायला लावू नको. तुझ्या अंडी येतो लागा. कुठं मुंबईला जायची ना मुंबईला जायचं. लागा मग विषय आहे का सकाळच्या पारी येतो की भावा लागा. सकाळच्या पारी संध्याकाळी आयला हे माऊल्याचं उरकलंय का नाही रे. आयला टायमिंग बी किती झालाय. नका तवा भारी पाठचा उठवा येतो. माऊल्या आहे माऊल्या. आता रे आज भारी बिगी आलायला काय घडी. दररोज पार उठवायला लागतं याला. ए थांबा आलो. ए माऊल्या लागा किती वाजलेला काय असलं कुठं असतं का लागा. हो झालं उशीर किती झालाय आज बरं बसलायचं लागा. झालं जरा आई गेली जरा काम होती घरची. अरे पण उरकायचं पटके. झालं चल पटकेस. जायचं कसं काय सांगितलं विकेल्या मायरेला येतात ना थोडं. पण काय बरं जावं लागा उशीर असतो प्रत्येक वेळेस. लगा एवढ्या सुटा बुटात दायगुडे आता काय तुम्हाला सांगायचं. माहेरच्या गाडी चाललाय तर भरती होऊन या. काय हा बोलचे विषय करा. चला चला उरका पटकेस. माऊल्या राऊंड केवढे बघितलं का. निघणं लय मुश्किल आहे बाबा. अरे ग बस. केलं तर सगळं होते आणि नाही केलं तर काय होणार आहे मला. पण आपल्या इथे ग्राउंड पेक्षा लय जो कंटा ग्राउंड आहे. चल बसायला जागा तरी बघा आधी. काही कार्यकर्ता इथे बरं त्याला ना काय कुठला आहे? सातारा. हा ते जायला आपण बी साताराच केला का. विषय का एका जिल्ह्यात म्हणल्यावर काय दे तुरला उजळून. बाकी झोपा बिपा जागा आहे ना. पटेल सर कर मावल्या व्हायचं. मावल्या पोरं किती राहिले ती ग्राउंड गच नसतं. खतरनाकच काम आहे बाबा. जाऊ दे तर ते आताच प्रॅक्टिस करतोय. आरती पडलं. जाऊ दे आपण जेवण तरी घेऊ. आईच्या गावात मित्राला कसं प्रचंड मी थांबतो. आईचा फोन आलाय जरा. बरोबर काय म्हणते मावशी. हा हॅलो. हा पोचलो इथं ग्राउंड वरच आहे. नाही पोचलोय आता. एवढं तर पोचलोय. ऐक आहे मी जेवायला बसलो. जरा जेवल्यानंतर फोन करू का? हा
हा करतो मी करतो फोन. हा ठेव. आईचा फोन होता. ह्याला सारखी काळजी लागाय तिच्या माग. तर काय माऊल्या मला सकाळी ध्यानाने उठव बरं का. मला जागेनं लय मुश्किल आहे, लय कटाळा आलाय आता. आता लवकर झोप नाही तर सगळं अवघडच आहे. नाही झोपू बाबा नाही, सकाळनं ध्यानाने उठव पण माऊले मला. उद्या आपल्या जीवनातला लय मोठा दिवस आहे. येड्या नादच करायचं पण ग्राउंडला बाबा, हवाच करायची. किती येणार असं म्हणजे लय कष्ट केले बाबा. एवढ्या दिवसाचं कष्ट वाया. काय झालं? काय पोलीस वाला शिट्टी वाजवते बघा. चला ए चल आमल्या. चल चल चल. काय झालं एवढे लवकर? काय मॅटर नाही. ए पुढं कुठं चालला एकाला आणि तू बरा चल. यार सांगितलं कळतं का सर सांगतात ना. हा मागं सरकून थांबा जरा. तर उद्या होणारी भरती काही कारणास्तव कॅन्सल झालेली आहे. एवढ्या लांब आलोय राव. अरे मित्र आम्ही पण याच परिस्थितीतून आलेलो आहे. तुमच्या भावना मला समजतात नाही का. त्यांना जे आदेश आले त्यानुसार आपल्याला ग्राउंड खाली करायला लावलेलं आहे. त्यामुळे तुम्ही देखील आम्हाला ग्राउंड खाली करून सहकार्य करा. अहो सर मग अगोदर काहीतरी तुम्ही एक सांगायचं ना. पण वरिष्ठांचा आदेश आहे, त्यांच्या आदेशाचं पालन आम्हाला करावंच लागणार आम्ही हे करायचं आणि तुम्ही ते एकदम हे करायचं. सरांनी जे सांगितलं ते वरून आलेल्या ऑर्डरनुसार सांगितलेले. त्यामुळे तुम्ही देखील आम्हाला ग्राउंड खाली करून सहकार्य करा. लवकरात लवकर ग्राउंड खाली कराल तेवढंच फायद्याचं. सगळी मेहनत पाण्यात गेली. जाऊन दे माऊल्या. त्यांच्या गावातच बरं झालं कॅन्सल झाले लागा. पुढल्या वेळेस पुन्हा मुंबईला यायचं. मस्त पैकी वेळ मावल्या. आमल्या जरा 5 मिनिटं शांत राहतो का. नको टेन्शन देऊ उगाच. आता तुला काय टेन्शन घ्यायला झालं? ए आमल्या अरला का शांत बस की जरा. डोक्याला नको ताप देऊ उगाच. एवढा काय लोड घेतो बाबा. अरे आमल्याला का तुला नाही कळणार. देऊ का तुला माझ्या आईला फोन लावून. अरे एवढ्या आशेनं लागा ती वाट बघती. माझा बाप वाट बघतोय. काय सांगणार मी घरी जाऊन त्यांना. काय केला का बाबा. बरोबर आहे की तुझं, पण आता लय तरी इमोशनल होऊन जुळणार आहे. कारण मला सांग बरं तू. अरे लागा ते हिमत्या बोलत होता ना तीच खरं होतं. त्याचं ऐकून जर अगोदरच गवंडीच्या हाताखाली जात असतो ना तर आतापर्यंत मी गवंडी झालो असतो. निदान 500-600ला तरी मारा नव्हतं. कसं बोलतो तू. आपल्या घरच्यांनी ही अपेक्षा ठेवली तर आपल्याकडून कसं लागा तुला कसं पटतं. ही नाही अपेक्षा ठेवली तर अजून अपेक्षा ठेवून उपयोग काय आहे आमल्या. हाय ही गेली दुसरी भरती येईल लागा बाबा. हा असं बसून जुळेल का सांग बरं मला. मारली या भरतीच्या नादी लागलो. अय माऊल्या हाय का. ए माऊल्या लागणं काय रे. अरे कोणाचा फोन येतोय का. कट करतोय तू फोन. अरे आईचा फोन आहे काय सांगू तिला. अरे कट कशाला करते सांग की. बोल की त्याला. थांब का आला परत. सांग तुझं काय सांगायचं ते. हा हॅलो मावशी बोल की रे. हा हा अरे येतोय तिकडे येतोय आम्ही. सकाळपासून पोचतोय तिथं. हा आल्यावर सांगतो की तुला. हो येतोय तिकडे येतोय. चालतंय ठेव मग. हो 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 ठेव. काय झालं काय म्हणले. काय कुठं शाला विचारत होती काय झालं काय सांगता. चल माऊली दादा पोलीस भरतीचा फॉर्म भरलाय. तू पण भरलेला काय झालं त्याचं.